अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 91. श्री गुरूंचे श्रीशैल क्षेत्री प्रस्थान. हा अध्याय पठन केल्यास आपणास गुरूंचा विरोह होणार नाही. अध्याय 91. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले. मग सर्व तयारी करून ते 4 शिष्य समवेत तिथे जाण्यास निघाले. त्यांना निरोप देताना लोकांना फारच दुःख झाले होते. ते आतुरतेने म्हणत होते, स्वामी, तुम्ही आमचे मायबाप आहात. तुम्हीच आमचे तारणहार आहात. तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे. तेव्हा श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, मला कुठेही जाण्याची गरज नाही. मी लौकिक अर्थाने गाणगापुरात प्रस्थान केलेले असले तरी सूक्ष्म रूपाने इथेच राहणार आहे, याची खात्री बाळगा. सद्भक्तांना माझे दर्शन मिळेल. माझी येथील नित्यक्रमेही चालूच राहणार आहे. मी सकाळी कृष्णा नदीत स्नान करीन, पंचनदी संगमावरील औदंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन, मध्यान्ही भीमा अमरजा संगमावर स्नान करीन, मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन. माझ्या भक्ताकडे माझे अहोरात्र लक्ष राहील. संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे, त्याची पूजा करा. विघ्नहर चिंतामणींची पूजा करा. मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहे, त्यांची त्रिकाळ पूजा करा. या सेवेने तुमच्या सर्व इष्ट कामना पूर्ण होतील. तुमच्या चिंतांचे व कार्यातील विघ्नांचे निवारण होईल. अष्टतीर्थांची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील. त्यानंतर त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. त्यांनी निरोप देण्यासाठी भक्तजन काही अंतरापर्यंत गेले. परतून आल्यावर श्रीगुरू मठातच आहेत असे त्यांना दिसले. त्यामुळे श्रीगुरू इथेच आहेत त्यांना खात्री पटली. पाताळगंगेच्या तीरावर येता श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, आता आम्हाला पलीकडे जायचे आहे. आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा. आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू. त्याप्रमाणे शिष्यांनी शेवटी कमळ, कल्हार अशी फुले गोळा करून त्यांचे मधून आसन तयार केले. श्री गुरूंना त्यांना म्हणाले, आता आपल्या आपल्या घरी जा. मी निघून गेलो असे समजू नका. मी गाणगापुरात आहे, भक्तांच्या घरातही आहे. मी पलीकडे पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीचे फूल पाठवेन. ती प्रसाद म्हणून वाटून घ्या. जे माझी नित्य पूजा करतील, ज्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल, जी माझी कवनी गातील, त्यांच्या घरी मी नित्य निवास करेल. त्यांना आयुष्य, आरोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होईल. जे माझे चरित्र श्रवण पठन करतील, त्यांना सुख, समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होईल. श्री गुरूंनी त्या 4ही शिष्यांना आशीर्वाद दिले. माघ कृष्ण प्रतिपदेस शुक्रवारी बहुधान्य संवत्सरास सूर्य कन्या राशीत असताना शिशिर ऋतूमध्ये पुष्पसनावर बसून ते पैलतीर निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले. ते 4 शिष्य चित्तमग्न होऊन तीरावरच थांबले होते. तेवढ्यात काही नावाडे आले. ते म्हणाले, तुमचे गुरु प्रवाहातून जाताना दिसले. ते दंडधारी संन्यासी आहेत. त्यांच्या पायामध्ये सोन्याच्या पादुका होत्या. ते आम्हाला म्हणाले, आमचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा, आम्ही कर्दळवनात जात आहोत, गाणगापुरातही आहोत, म्हणून भ्रातपणे दुःख करू नका. प्रवाहातून प्रसाद पुष्पे येतील, ती काढून घ्या आणि स्वस्थानी जाऊन आमची भक्ती करा. तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील. ते ऐकून शिष्यांना समाधान वाटले. ते वाट पाहू लागले. नावाडेही थांबले. काही वेळाने शेवंतीचे 4 फुले प्रवाहातून वाहत आली. ती त्या चौघांनी आदराने काढून घेतली, त्यांना वंदन केले आणि एक प्रसाद पुष्प घेऊन आपापल्या स्थानी गेले. नामधारकांनी त्या 4 भाग्यवान शिष्याची नावे विचारली. तेव्हा सिद्ध मानून श्रीगुरूंचे एक शिष्य होते. संन्यास दीक्षा घेतलेले बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती हे गुरु आज्ञेने तीर्थयात्रेस गेले होते. उपदेश प्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून श्रीगुरूंची सेवा भक्ती करत होते. श्रीगुरूंच्या प्रयाणाच्या वेळी मी स्वतः साईदेव साखरे, नरहरी कवी आणि कवीश्वर नंदी ब्राह्मण असे 4 जण त्यांच्या समवेत गेलो होतो. आम्ही ती प्रसाद पुष्पे काढून घेतली. ते फूल आजही माझ्याकडे आहे. मी त्याची नित्य पूजा करतो. त्यांनी शेवंतीचे ते फूल नामधारकांना दाखवले. त्यांच्या दर्शनाने त्यांना अत्यानंद झाला. सिद्ध नामधारकांना म्हणाले, सदिश्य असे आहे श्रीगुरूंचे अद्भुत चरित्र.
त्यांचे महात्म्य काय वर्णन करावे ते तुम्ही आस्थेने ऐकलेत, म्हणून मीही आवडीने सांगितले. आता तुमचे दुःख व दारिद्र्य गेलेच म्हणून समजा. श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने तुमचे सर्व मंगल होईल. तुमचे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील व सुखात राहतील. जे श्री गुरूंची भक्ती करतात त्यांना चारही पुरुषार्थ साध्य होतात. त्यांच्या आशीर्वादाने नामधारकांना परम संतोष वाटला, त्यांचे कल्याण झाले. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.